नमस्कार. लक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड बनवडी या संस्थेचे काही प्रश्न, काही अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रत्यक्ष सोसायटीमध्ये येऊन इथल्या सभासदांशी इंटरॅक्शन केलं, चर्चा केली. या सभेची सुरुवात शोक सभेने झाली. सर्वप्रथम ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय प्रदीप पाटील साहेब, उपसरपंच माननीय नरहरी जानराव साहेब, सदस्य माननीय पांडुरंग कोठाळे साहेब, ग्राम विकास अधिकारी माननीय खांडके साहेब, क्लर्क चन्ने साहेब या सर्वांचं लक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी सभा सुरू होताना शोक सभा घेण्यामध्ये आली. शोक सभेनंतर जे काही या सोसायटीच्या अनुषंगानं जे प्रश्न आहेत, जे काही अडचणी आहेत या मांडण्यामध्ये आल्या. यामध्ये सर्वप्रथम जे रस्ते आहेत, सोसायटी अंतर्गत जे रस्ते आहेत, या रस्त्याचं नूतनीकरण, काँक्रिटीकरण कधी होणार या अनुषंगाने चर्चा झाली. ते काम लवकरच सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पिण्याच्या पाण्याच्या पाईप ज्या आहेत यांचं वारंवार लिकेज होताना दिसतंय आणि जे वाया जातं त्याची लिकेजेस जितक्या लवकर काढता येतील तितक्या लवकर ती काढण्यात यावीत यावरही चर्चा करण्यामध्ये आली. सोसायटीच्या मैदानामध्ये सर्वांच्यासाठी एक पायी फिरण्यासाठी एक ट्रॅक असावा या अनुषंगाने पण चर्चा झाली. त्याचबरोबर सोसायटी अंतर्गत काही अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. प्रत्यक्षामध्ये सोसायटी आणि ग्रामपंचायत यांच्याकडून जो प्लॅन मंजूर केलेला आहे किंवा मंजूर करून घेतलेला आहे त्या प्लॅनच्या व्यतिरिक्त बांधकाम तिथं पाहायला मिळतं. अशा बांधकामावर सोसायटीनं अधिक ग्रामपंचायतीनं जातीनं लक्ष देऊन त्या बांधकामाचं किंवा ती बांधकामं थांबवणं किंवा त्यामध्ये काही बदल घडवून आणणं यासाठी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे यावरही चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली की लोक अदालतच्या माध्यमातून या संस्थेला 2 नोटीस आलेल्या आहेत की ज्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की आपल्या चेअरमनच्या नावे थकीत टॅक्स आहे आणि तो टॅक्स अमुक इतका आहे आणि तो का भरला नाही, तो आपण त्यासाठी कोर्टमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे किंवा हजर राहायचं आहे. खरं त्या अनुषंगाने ही बैठक आजची बोलवली होती की या सोसायटीचे जे सभासद असणार आहेत त्या सभासदांनी जे प्लॉट घेतलेले आहेत त्या प्लॉटचा भाडेपट्टा करार आहे का, त्याबरोबर त्यांनी ग्रामपंचायतीकडं आपल्या प्लॉटची नोंद केलेली आहे का, घर बांधलं असेल तर त्याचा घरफाळा व्यवस्थित भरला जातोय का, या सगळ्या गोष्टींची माहिती आणि चर्चा प्रत्यक्षामध्ये करण्यामध्ये आली. काही सभासदांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला आणि शेवटी सरपंच साहेब असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील यांनीही मार्गदर्शन केलं. आणि त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितलं की मार्च अखेर आहे, खूप कामाचा लोड आहे. एप्रिलमध्ये सर्व सभासदांना त्यांनी सांगितलं की एप्रिलमध्ये आपण एक फाईल तयार करा की ज्या फाईलमध्ये आपण जो भाडेपट्टा करार केलेला आहे त्याची एक प्रत असावी. घर बांधलेला जो प्लॅन असणार आहे तो मंजूर केलेला तो प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. त्याचबरोबर वेळोवेळी भरलेले तुमचे जे काही कर टॅक्स असणारे आहेत त्याच्या रिसीट्स असायला पाहिजेत. त्याचबरोबर त्याने असं म्हटलेलं आहे की आपण प्रत्येक घर मालकानं पुन्हा एकदा या घराच्या मेजरमेंट्स घ्याव्यात, त्याच्या नोंदी ठेवाव्यात. म्हणजे प्रत्यक्ष काय क्षेत्र बांधकामाचं आहे किंवा काय बदल झालाय काय या अनुषंगानं पण त्यांना माहिती मिळेल. या सगळ्या गोष्टी पुन्हा एप्रिलमध्ये ते प्रत्यक्ष
प्रत्येक सभासदांच्या घरी जाऊन ते पाहणी करणार आहेत त्या डॉक्युमेंटची, त्याची तयारी प्रत्येक सभासदाने करावी असं त्यांनी जाताना सांगितलं. त्यामुळं आपली एक मोठी जबाबदारी आहे की आपण ती डॉक्युमेंट्स वेळेतच तयार करावीत. यामध्ये काही अडचणी येत असतील तर संस्थेच्या कार्यकारी मंडळाशी आपण चर्चा करावी. परंतु एकदा या ज्या काही आपल्या अडचणी आहेत महत्त्वाच्या प्रमुख, या निकालात काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने सहकार्य करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे आपण सगळं सहकार्य कराल यामध्ये कोणतीही शंका नाही, कारण आजपर्यंत आपण सहकार्य केलेलं आहे. परंतु हे असं का होतं याच्या पाठीमागचं खरं कारण आपण शोधून काढणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा समजू शकेल, जर आपण सगळी डॉक्युमेंट्स प्रत्येक सभासदांनी व्यवस्थित दाखवली, सबमिट केली, तर निश्चित यातून एक चांगला मार्ग निघू शकेल. यामध्ये मला तरी काही शंका वाटत नाही. तरी सर्व सभासदांना विनंती आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आपण त्या फाईल्स तयार करून ठेवाल. केव्हाही ते ग्रामपंचायत आपल्या दारी येऊन ही माहिती घेऊ शकते आणि त्यामुळं त्यांना आपण सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.